हाय, आज आहे व्लॉगचा डे 22. आम्ही चाललो होतो आज जत्रेला. अय्यप्पाची जत्रा होती आमच्या इथे, म्हणून गेल्यानंतर देवाचं आधी दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्हाला उंठाचं दर्शन झालं. त्यावरती बसलेलेच एवढे घाबरले होते की दुसऱ्यांना काय बसायची इच्छा होणार आहे. त्यानंतर मग असंच ताई वगैरे आम्ही ग्रुपने भेटलो आणि मग जत्रेत फिरत होतो. सगळे पाळणे तर होते, पण नवऱ्याला तर भीती वाटते, हे तर बसतच नव्हते कशात. मग दादांनी असं काय ते घेतलं, वाजून वगैरे दाखवलं आणि मग ते फुगे दाखवत होती की बघा आता घ्या तुम्ही, पण आम्ही काय घेतलेच नाही, आम्ही काय लहान आहेत. त्यानंतर मग अंगठी बघितली, ह्यांना म्हटली घेऊन द्या, तर नाही दिली. मग ताई वगैरे आम्ही भेटलो आणि असं ठरलेलं की बोटीमध्ये बसायला जायच्या आधी तर किती खुश होती, पण गेल्यानंतर जी अवस्था झाली बापरे, असं वाटलं कशी बसली मी यामध्ये. हे तर दाखवत नव्हते, पण हे खूपच घाबरले होते. फक्त हसून असं दाखवत होते की ह्यांना काय होतच नाही. त्यांचं मीच समजू शकते दुःख. मग नंतर व्लॉग एंड करायचाच राहून गेला आणि दुसऱ्या दिवशी होते फटाके फुटणार होते, म्हणून आम्ही पटापट दोघं जायला निघालो. ह्यांना जॉबवरून यायला तर लेट झालेलं. मग ताई ते भेटले, सगळे ग्रुपने भेटलो आणि मग फटाके बघायला आतमध्ये गेलो. त्यानंतर एक झालं की एक जण हरवतच होतं आणि हे पण हरवून गेले, म्हणून ह्यांच्यासोबत असे व्हिडिओ करायलाच नाही भेटले. हे पूर्ण फटाके संपल्यानंतर मग भेटले आम्हाला. मग त्यानंतर सगळे शॉपिंगला गेलो. पाळणे बघत होतो कशात बसायचं कशात नाही. ह्यांना म्हटली ह्याच्यात बसवा मला एरोप्लेनमध्ये, तर मला म्हणतात तू काय लहान आहे का, चल घरी. आणि मग जाताना आम्ही तिघींनी शेवपुरी खाल्ली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.